ओ बाबा, इथं बसा आणि इथून तुम्हाला कुठे जायचे तिकडे जावा, पण घरी काही येऊ नका. कारण तुमच्यामुळं माझी आणि बायकोची रोज भांडणं व्हायला लागलीत. ब्रेन हॅमरेज झाले माझं. मला काय माहिती नाही. ए बाळा, मला इथं सोडला तुझ्याशिवाय आहे कोण? बायकोचं ऐकून मला इथं सोडला. काय झालं रे बाळा? काय चाललंय? ओ, तुमचा काय संबंध? आमचा फॅमिली मॅटर आहे, आम्ही बघून घेऊ. नाही दादा, बायकोचं ऐकून मला इथं सोडलाय. मी याला जड झालोय आता. अहो, आता मी थकलोय ना. आता यांना माझी गरज नाहीये. मित्रा, बाप कधी थकत नसतो. फक्त आपल्या मुलांसाठी तो गुपचूप सहन करत असतो. इतक्या वर्ष बापाने तुम्हाला जगवलं, त्यावेळेस त्याला तुम्ही जड नाही झाले, आणि आज बायको आली म्हणून बाप लगेच जड झाला होय रे तुला? अरे बायको तर 10 करशील रे, बाप कुठून आणशील? जा त्या लोकांना विचार, ज्यांच्याकडे बाप नाहीये. त्या बापाची किंमत विचार काय आहे. अरे बापाची उणीव काय असते ते मला विचार. आयुष्यातनं बाप नावाची सावली जेव्हा निघून जाते ना, तेव्हा आयुष्याचे चटके काय बसतात हे मला चांगलं माहितीये. कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे बाप. बाबा, चुकलं माझं बाबा, मला माफ करा बाबा, मला माफ करा. खूप मोठी चूक करत होतो मी. उठ बाळा उठ. चुका पोराकडनंच होत असतात. उठ. बघितलं मित्रांनो, एवढी मोठी चूक करून सुद्धा बापाने एका क्षणात पोराला माफ केलं. हे बापाचं मोठं मन.